नमस्कार. मी शोभा देशपांडे, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. माझा मोबाईल नंबर 9371973140. अहो ऐकलंत का? किती वेळा तुम्हाला सांगायचं. ते देवपूजा भटजी वगैरे सोडून टाका नाद आता. हे असे दिवस आले, हे कोरोनाने माजवलेलं आहे. परत बाहेर लॉकडाऊन आहे, कामं मिळत नाही आहेत. ते भटकी सोडा. आता ह्याच्यात कुणी करतं का पूजा वगैरे? सगळं बंद आहे. तर तुम्हाला एकच सांगते की तुम्ही आता दुसरा कामधंदा शोधा. या भटकीच्या नादी लागू नका. आणि एकच सांगते तुम्हाला, तुमची पूजा झाली ना, जोशी काकूकडे तुम्हाला जेवायला बोलवलेलं आहे. जेवायला जा. आणि तिथे भरपूर जेवा. पुरणपोळी, कटाची आमटी, संध्याकाळच्या जेवणाची काळजीच नको. आणि त्या जर म्हणाल्या वहिनींना पोळी घेऊन जा, तर या बरं का, सांगाल नाही तर जेवली ती, असं काही सांगू नका. अहो ऐकतायत का? कुठे लक्ष आहे? तुमच्यापुढे डोकं फोडायची वेळ आली आता. आणि काय हे बोलवलं की जात जा. नाही कशाला असं? भटजी लोकांनी कधी असं करू नये. आणि आता ना खरंच वैताग आला. नुसतं पिठलं भात, मुलं पण जेवायला नको म्हणतात आहे. शेजारच्या काकू बघा, रोज एक पदार्थ मुलांना करून देतात. आणि आपण काय करतो? पिठलं भात. आणि मला पण खूप वैताग आलेलं आहे. आणि एक सांगते, ही फाटकी साडी नेसायला लागते, दागिने नाही. लंकेची पार्वती झाली अगदी मी. ते काकू बघा, रोज एक नवीन साडी, अंगभर दागिने, एवढे छान घालतात. आणि मला काही नाही. वैताग आला आहे खरं. ऐकायला येते का तुम्हाला मी काय सांगते आहे? की आता कामधंदा शोधा. ह्या लॉकडाऊनमध्ये आपली पूजा भटकी चालणार नाही. जाऊ दे, तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. मीच काम शोधते. मीच जाते कुठेतरी पोळ्या लाटायला. 4 घरी पोळ्या लाटेन, 4 घरच्या पोळ्या तर येतील, तेवढे माझी पोरं पोळी भाजी खातील. तुम्हाला काय? बोललं की म्हणाल आता देवाची करणी, नारळात पाणी. हे काय नेहमीचंच झालं आहे तुमचं. कधी हा लॉकडाऊन संपतो, कधी कोरोना पळून जाती, देव जाणे. पण आता तुम्ही नाही केलं आहे तर मी बाहेर कामाला जाणार. कारण अशा ह्याच्यात मी राहू शकत नाही. मुलांना घेऊन तुम्ही राहू शकता. बघा, तुमचं काही नाही, वाचण्यातच लक्ष आहे. ठीक आहे, जाऊ देत. येते मी. बसा तुम्ही.